जालना पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई. शहरासह जिल्ह्यातील 4 ठिकाणी छापे, मोठा मुद्देमाल जप्त. जालना जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि गावठी हातभट्टीच्या वाढत्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी जालना पोलिसांनी रविवारी विविध भागात धडक कारवाई करत 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा, गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस ठाणे कदीम जालना हद्दीतील संजय नगर, नूतन वसाहत आणि कैकाडी मोहल्ला परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकून सुमारे 2,21,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परतूर तालुक्यातील आष्टी इथं एका व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 2,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या पथकाने जालना MIDC परिसरात साडूचा ढाबा या ठिकाणी छापा टाकून विविध ब्रँडच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा सुमारे 26,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विनोद दत्तू नागवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.